नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत लातूरच्या एका मोठ्या हस्तीला, ज्यांचं राजकारण आणि समाजकारणामध्ये लातूर जिल्ह्याच्या एकूणच शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा आहे, जे लातूरचे माजी आमदारही राहिलेले आहेत. आणि खरं म्हणजे त्यांची पदं वाचून दाखवून वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या बोलण्यातून अनेक गोष्टी आता पुढे येणारच आहेत. अशा एका महत्वाच्या व्यक्तिमत्वाचा 72वा वाढदिवस उद्या साजरा होतोय आणि या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याशी संवाद करण्यासाठी आमची रिंगणची टीम लातूरचे माजी आमदार आदरणीय शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे. आणि आज आपण त्यांच्याशी विविध विषयावर या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. थोडंसं इतिहासाची उजळणी करण्याचा प्रयत्न आपल्या आजच्या या पॉडकास्टमध्ये असणार आहे. पाटील सर, रिंगणमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. खरं म्हणजे आज आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पहिल्यांदाच आपले मनापासून आभार. आपला 72वा वाढदिवस साजरा होतोय. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आम्ही आपला पॉडकास्ट करण्यासाठी आलोय. काय तुमच्या भावना आहेत? हा 72 वर्षाचा जो प्रवास आहे, कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या प्रवासाकडे पाहता? कसं आहे की आम्ही या ठिकाणी म्हणजे काम करत असताना आम्ही कॉलेज जीवनामध्ये मी दयानंद कॉलेजला शिकत होतो आणि त्यानिमित्तानं दयानंद कॉलेजमध्ये शिकत असताना मराठवाडा विकास आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामध्ये जे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे काही विद्यार्थी नेते म्हणून होते, तसं आमचे इथं आमचे मुंडे म्हणून होते, चंद्रशेखर राजूरकर संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला होते. तर तिथं आम्ही असताना आम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे विद्यार्थ्यांनी आंदोलन, आपला जिल्हा उस्मानाबाद जिल्हा होता, तर त्या पद्धतीने असताना मोठ्या प्रमाणात आपण हे केलं. आणि त्या आंदोलनामध्ये परभणीचे जे नंतर आमचे आमदार होते, तर त्या ठिकाणी त्यांनी एक मेळावा बोलवला होता मोठा. तर त्या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी बराच तिथं म्हणजे प्रचंड संख्येनं लोक जमले होते. मग काही गाड्या फोड काय फोड असं झालं. ते पोलिसांनी खूप मोठा लाठीचार केला आणि अरेस्ट केले. त्यात आम्हालाही अरेस्ट केलं होतं. जवळपास 20 दिवस त्या मराठवाडा विकास आंदोलनामध्ये आम्हाला त्यावेळेस कारागृहामध्ये राहिलो. आणि नंतर पुन्हा ह्या सगळ्या तीव्र आंदोलनामुळं शंकरराव चव्हाण साहेबाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यात आला, मराठवाड्याचा म्हणून. आणि शंकरराव चव्हाण यांनी लगेच मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर विद्यार्थ्यावरले सर्व केसेस त्यांनी काढून टाकल्या, सगळ्यावरल्या. तर त्या पद्धतीनं आम्ही एक वेगळं अशा प्रकारचं काम केलं. आणि बाकीचं हे करत असताना मी आपल्याला सांगेन की मी काँग्रेसमध्ये काम करत होतो. 1981ला मी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. थोडक्यात साहेब, आपली राजकारणामध्ये प्रवेश हा विद्यार्थी चळवळीपासून झाला, म्हणजे आंदोलनापासून झाला. म्हणजे विद्यार्थ्याचं झाल्यानंतर आम्ही त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून काँग्रेसच्या संपर्कात असल्यामुळं तर मी 1981ला उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो. आणि त्याच्यानंतर 1986-87ला मी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढली. त्यावेळेस माझं वय 29 वर्षाच्या जवळपास असेल. आणि ती निवडणूक आम्ही जिंकली. आणि जिंकून मी त्यावेळेस 29व्या वर्षी मी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती झालो. आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून नंतर मी प्रदेशचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झालो. तर त्या काळामध्ये आमचे रणजित देशमुख जे कृषी मंत्री होते ते आमचे अध्यक्ष होते. नंतर आमचे विलास मुत्तेमवार ते केंद्रामध्ये मंत्री होते, तर ते आमचे अध्यक्ष होते. आणि खूप चांगली टीम या ठिकाणी विलासराव जे होते आमचे नेते, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते, शिवराज पाटील होते, वसंतदादा होते. या सगळ्या लोकांशी खूप चांगले संबंध. आणि निलंगेकर साहेबांच्या सतत सहवासामध्ये राहिल्यामुळे त्या पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये मी विदर्भाचा इन्चार्ज होतो. मी म्हणजे युवक काँग्रेसचा. मी जवळपास 300 किलोमीटर मी पायी प्रवास केला. म्हणजे त्याचं नाव त्या ठिकाणी पांडुरनाथ ते पांडुरकवडा इंदिरा ज्योत. तर ते नांदेडमध्ये पांडुर्णा आहे जिल्ह्यामध्ये कुठं तर तिथं. तर त्यावेळी शंकरराव चव्हाण साहेब गृहमंत्री होते आणि निलंगेकर साहेब मुख्यमंत्री होते. दोघे माझ्या कार्यक्रमाला हजर होते. आणि तिथून मी पायी निघालो. का तर 7-8 आमदार असतील, तर ते सगळे आमदाराच्या सोबत
जिथं मग आमचा मुक्काम पडेल त्या ठिकाणी रात्री सभा व्हायच्या, पायी चालायचं. आणि शेवटी यवतमाळमध्ये त्याचा समारोप झाला आणि आमचे नाईक साहेब जे मंत्री होते, नाईक आपले सुधाकरराव नाईक, तर सुधाकररावांनी ते समारोप केला त्या ठिकाणी. पण मी पाहत होतो की राजकारण म्हणजे कुठलाही पक्ष असेल, जसं आज समजा भाजप आहे, काँग्रेस आहे, कोणी, त्यावेळेस इतकं म्हणजे ज्याला काय म्हणतो प्रेमानं, आपलेपणानं बोलणं आणि वागणं होतं. आता मी तिकडे मस्जिद रोडला राहत होतो, गोंदा गोलाईच्या पलीकडे. आपलं तिकडे होत. तर बाबासाहेब आपले हे जे आहेत भोसले मुख्यमंत्री होते बाबासाहेब, तर ते 3ऱ्या माळ्यावर आले होते. 3ऱ्या माळ्यावर बाबासाहेब भोसले. तिथं मी राहत असताना मी बोलले होता. आणि युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष आम्ही बोलवल्यानंतर कुठलेही मंत्री असतील किंवा कोणी असतील आपलेपणाने यायचे. आणि खूप अशा कार्यक्रम आम्ही त्या माध्यमातून केले. अनेक वेगळ्या प्रकारचा जनसंपर्क संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडे आमचा त्या निमित्तानं झाला. आणि त्यानंतर मग जे असेल बाकीचं, मी म्हणल्याप्रमाणे मी मार्केट कमिटीचा सभापती झालो. आता मी तुम्हाला मग तुमच्या काळातलं ते राजकारण आणि आजचं राजकारण, दोन्ही राजकारणाचे तुम्ही साक्षीदार आहात. आता भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या आपण काम करतो, पूर्वी काँग्रेसमध्ये काम करतो. तुमच्या बोलण्यातून मला आता बदल जाणवला की त्या काळात खूप प्रेमानं, स्नेहानं सगळे लोक वागत होते असं आपण म्हणाल. या विषयावर काय म्हणाल तुम्ही? त्याच्यात कसं आहे की त्यावेळेस म्हणजे जे मंत्री असतील किंवा आमदार असतील ते आपलेपणानं हे करायचे. आता जसं निलंगेकर साहेब असतील, त्यांची कुठेही समजा आम्ही थांबलोय कुठून, तिची गाडी हात वर केलं की गाडी थांबायची आणि आम्हाला गाडीत घ्यायची. अच्छा. वसंतदादा पाटील त्यांची मालिश वगैरे व्हायची. पण त्यांना भेटायला जर गेलं तर कोण आहे बाहेर, तर शिवाजीराव आहेत कवेकर, आणि मग त्यांना बोलवा मध्ये, म्हणजे मालिश चालू असताना मध्ये बोलवायचे आणि आमचा तो पेपर घेऊन त्याच्यावर साहेब आम्ही म्हणायचो दादा थांबा, आम्हाला पुन्हा करा. पण आता या ठिकाणी मग काँग्रेस असेल ना तर भाजपा असेल, गोपीनाथराव मुंडे साहेब होते, ते सुद्धा खूप आपले प्राणी करायचे. जसं भाऊसाहेब फुंडकर असतील, प्रमोद महाजन असतील, इथं फोटो आहे हा त्या सर्वांचा. मी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यावेळेस भाऊसाहेब फुंडकर, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, गडकरी साहेब पण होते आणि असे सगळे होते. तर ते आपलेपणानं बोलायचे, आपलेपणानं सगळं व्हायचं. पण आता त्या प्रकारची विचारसरणी ह्या दोन्ही पक्षामध्ये फारशी दिसून येत नाही, जी आपलेपणाची लागते. कुणी काय चाललंय बी म्हणत नाही, कधी आलात म्हणून बी विचारत नाही. तर ही जी आहे सगळी मंडळी आपापल्या विषयात. तर मला असं वाटतं की ही जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचा हा मोठा परिणाम आहे. परंतु आता आम्ही या ठिकाणी इतक्या मोठ्या शक्तिशाली या ठिकाणच्या सत्तेच्या विरोधात लढण्याचं काम आम्ही केलं. परंतु जे माझे सहकारी होते ते सर्व सहकारी आमच्यासोबत, आता मी मार्केट कमिटीत सभापती म्हणून जेव्हा मी काम केलं तर त्यावेळेस मी आपल्याला सांगेन की लातूर मार्केट कमिटी आम्ही त्यावेळेस पॅनल आम्ही विलासरावांच्या विरोधामध्ये केलं. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा, आणि 13 पैकी 11 लोक आमचे निवडून आले आणि मला सभापती केलं. त्यावेळेस माझं वय 29 वर्ष फक्त होतं. पण त्यावेळेस त्या मार्केट कमिटी महाराष्ट्रामध्ये 13व्या नंबरला होती आणि मार्केट कमिटी तिकडे भरायची, पूर्वी वेशीच्या पलीकडे, म्हणजे इथं नव्हती मार्केट, गोलाईच्या पलीकडे, तर तिथं भरायची. तर त्यावेळेस मी झाल्यानंतर मी फक्त 20 लाख रुपये वर्षाला उत्पन्न होतं. तर त्या मार्केट कमिटीचं मी 6 वर्ष सभापती होतो, 6-6.5 वर्ष. त्या मार्केट कमिटीमध्ये आता जे उभारले दिसतं सगळं इथलं ते माझ्याच काळातलं आहे. त्याच्यानंतर हे इकडला जनावर बाजार जो आता रिंग रोडला आहे आपल्याला जनावर बाजार, तो असेल किंवा मुरुडची उपबाजारपेठ असेल, तुमच्या रेणापूरची उपबाजारपेठ, आणि पानगाव मध्ये पण मी केलं. ह्या सगळ्या गोष्टी ती माझ्याच काळातली उभारणी आता जी दिसते ती. या मार्केट कमिटीमध्ये 6,500 कामगार आहेत. त्यातले जवळपास 90-95% दलित आहेत. तर त्यांना कोणी 50 रुपये देत होतं, कोणी 100 द्यायचं मजुरीचे. मी तिथं बाबा आडवचं नाव तुम्ही ऐकलं असेल. बाबा आडव माझ्याकडे यायचे इथं लातूरला, आणि त्यांनी मला माथाडी बोर्ड लागू करायला सांगितलं, जे महाराष्ट्रामध्ये 3रा नंबर होता, म्हणजे मुंबई, पुणे आणि नंतर लातूर. ते बोर्ड लागू केलं. तर त्यावेळेस माझ्यावरती मोर्चा काढला व्यापारीने वगैरे की हे लागू करू नका. माथाडी कामगार कायदा तुम्ही लागू केला. तर मी कायदा तो लागू केला. तर आज जसं सरकारी नोकरदाराला पगार मिळते तशी पगार आमच्या कामगाराला मिळतो. मी त्यांच्यासाठी मी इथं 100 लोकांना घर बांधून दिले. कुठं इथं आरटीओ ऑफिसच्या समोर बाबळगाव रोडला गौरीशंकर गेंडमान संस्थाखाली फक्त 4,500 मध्ये प्लॉट आणि घर. आता त्याची किंमत 15 लाख रुपये आहे. आणि त्याचं भूमिपूजन मान्य श्री आमचे मुख्यमंत्री
हे जे होते आपले काय म्हणतात त्याला आपल्या शिवसेनेचे जोशी साहेब मनोहर जोशी तर मनोहर जोशींनी येऊन त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं. तर अशा पद्धतीनं मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं शेतकऱ्याच्या मुलासाठी वसतिगृह फक्त 50 रुपये भरले की वर्षभर राहायचं. तर त्यावेळेस त्याचं उद्घाटन माननीय शरदराव पवार साहेबांनी केलं. सुशील कुमार शिंदे होते. तर मला विलासराव त्यावेळेस सहकार मंत्री होते. ते म्हणले अहो तुम्हाला करता येत नाही. मी म्हणलं तुम्ही अहो ज्या शेतकऱ्याने आम्हाला माल घालून वाढवली मार्केट कमिटी त्याला पाणी सुद्धा आम्ही पाजत नाही. मग त्यांच्या मुलासाठी एवढं केलं. तर मी म्हणलं माझ्यावर काय तुम्हाला गुन्हा दाखल करायचा करा मी करणार. आणि उद्घाटनाला मी पवार साहेबाला बोलवलं. सुशील कुमार शिंदे पवार साहेब विलासराव आणि असे बाकीचे. तर पवार साहेबांनी म्हणले की यांचा आदर सगळ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. मी कायद्यात बदल करतो. तरी कायद्यात बदल केला आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या मुलासाठी आपण वसतिगृह बांधण्याचं काम तिथं केलं. आणि अशा अनेक गोष्टी म्हणजे व्यापारी आपल्या शेतकऱ्यासाठी असेल किंवा याच्यासाठी तुमच्या काळामध्ये साहेब आता विलासरावांचं नाव निघालंच आहे. लोकांना प्रश्न पडलाय की विलासरावांचं आणि कबेकरांचं नेमकं फाटलं कुठं, कुठल्या मुद्द्यावर फाटलं? नाही कसं आहे ज्यावेळेस दोन मूळ ते सांगतो की त्यावेळेस 2 काँग्रेस होत्या. एक रेड्डी काँग्रेस आणि दुसरी इंदिरा काँग्रेस. इंदिरा काँग्रेसमध्ये फारसं कोणी नव्हतं. निलंगेकर साहेब इंदिरा काँग्रेसमध्ये होते. मग निलंगेकर साहेब असल्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत गेलो. विलासराव गेले आणि निलंगेकर साहेबांनी पुन्हा शिवराज पाटील सभापती होते. त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्यांना इंदिरा काँग्रेसमध्ये घेतलं. तर आम्ही असे एक 5-7-10 लोक तिथं होतो आणि शिवराज पाटलांना लोकसभेला उभा केलं. ते निवडून आले लोकसभेला. आता खाली कुणाला उभा करायचं तर निलंगेकर साहेबांनी विलासरावांना तिकीट द्यायला लावलं आणि विलासरावांना उभा केल्यानंतर त्यांच्या प्रचारामध्ये मीच प्रमुख होतो. कुठल्या वर्षी 1980 साली. आणि त्या याच्यामध्ये त्यावेळेस समोर आमचे शिवाजीराव नाडे साहेब होते जे ताकदवार आणि पूर्ण सोनवणे फॅमिली सगळी पुन्हा बाकीचे सर्व. तर त्यावेळेस आम्ही पूर्ण प्रचार करून त्यावेळेस विलासराव पहिल्या निवडणुकीमध्ये 3200 मतांना निवडून आले. त्या सगळ्या आमच्या संघर्षशील असं कोणी गावात गेलं तरी बी कोणी जवळ येत नव्हतं बसायला. पण आम्ही तसंच घुसायचं. आणि ते झाल्यानंतर पुन्हा नंतर संजय निराधार कमिट्या अंतुले साहेब बॅरिस्टर होते. त्यांनी निराधार कमिटी काढली आणि ग्रामीणचा अध्यक्ष निलंगेकर साहेबांनी विलासरावला केलं आणि शहराचा अध्यक्ष मला केलं. एक आपलं अशा प्रकारचं समजून आपलेच कार्यकर्ते समजून त्याने काही वेगळ्या भावनेने केलं नव्हतं. पण त्याच्यात काही लोकांनी यांना असं सांगितलं की तुमच्या विरोधात यांना तयार करतायत निलंगेकर साहेब. अच्छा. तसा तो प्रकार नव्हता. आणि तिथून तो थोडासा वागण्यात आणि बोलण्यात जेव्हा फरक दिसला आता आम्ही एवढे वर्ष राजकारण करतोय गेले 40-45 वर्ष. आमचं स्वाभिमान आमचं कॅरेक्टर आमचं विजन आणि ज्या प्रकारचा जो स्वाभिमान आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणी रथी महारथी असला तर त्या ठिकाणी कधी आम्ही त्याला शरण जात नाही. लढण्याचं काम आम्ही करतो. मुद्दा हाच होता की एक पर्यायी नेतृत्व तयार केलं जाते लातूरमध्ये आणि हे भविष्यामध्ये मला अडचणीचं ठरू शकतं अशा प्रकारचा एक संशय त्यांना आणण्याचं. तसं नव्हतं काही. कारण आम्ही त्यांच्यावरती खूप प्रेम करायचं. त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी आम्ही तुमची भाषण ऐकलीत आम्ही संघर्ष केले. अनेक ठिकाणी संघर्ष आम्हीच भाषण करतो. त्यांना भाषणाला सुद्धा बरोबर येत नव्हतं त्यांना बोलताना सुरुवातीच्या काळामध्ये. पण असं ते झाल्यामुळं मग हे सगळं झाल्यानंतर मग पुन्हा तो तसा बदल झाला आणि त्याच्यातून ही मार्केट कमिटीची निवडणूक लागल्यानंतर आम्ही मार्केट कमिटीची निवडणूक त्यांच्या विरोधात लढली आणि तिथून सुरू झालं. आणि मार्केट कमिटीचं मी 93 पर्यंत मार्केट कमिटीचा सभापती होतो. जी मार्केट कमिटी आता तुम्हाला म्हणल्यासारखं 13व्या नंबरली 3ऱ्या नंबरला आली. मुंबई पुण्यानंतर लातूरच. कोल्हापूर मागे गेली, नागपूर मागे गेली, सगळे मागे गेले. आणि 20 लाखाचं उत्पन्न मी 10 कोटी रुपये केलं. त्या काळातले 10 कोटी ही सगळी उभारणी केली. त्याच्यामुळे लोकांना हा विश्वास आला की हा संघर्ष करणारा माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे आणि सत्यासाठी लढणारा माणूस आहे. त्याच्या मागे आम्हाला उभा राहिलं पाहिजे. म्हणून माझ्या मार्केट यार्डातले आमचे हमाल गाडीवान जे दलित आहेत सामान्य आहेत स्वतःच्या भाकरी घेऊन स्वतः बरोबर राहायचे, माझ्या सोबत राहायचे. याच मार्केट कमिटीच्या विषयामध्ये आम्ही एक कथा ऐकतोय की विलासरावांचे वडील स्वर्गीय दगडोजीराव देशमुख साहेब यांनी विलासरावांना असं सांगितलं होतं की तुम्ही दोघं अजिबात भांडायचं नाही.
शिवाजीरावांनी बिलकुल विलासराव. बरोबर आहे तुमचं म्हणणं, ते खरं आहे. दादा दादा म्हणायचं आम्ही दादा त्याला. आपण हो हो तर दादाला आम्ही भेटायला जायचं. मी तिथं मस्जिद रोडला राहतो, हा. तर दादा मागेल्या दादा तुमच्यावर प्रेमही करत होते. हा, आणि ते मागेल्या बाजूला फक्त एक मधला रोड सोडला की पहिल्या बाजूला तिथं घर त्यांचं, आता तिथं काय मला माहित नाही, हा, पण हा. तिथं राहत होते. हो. मग त्यांना आम्ही भेटायलाही जायचं तिथं. दादाने तुम्ही म्हणला ते एकदम करेक्ट, हा. एकदम करेक्ट आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही हे करायचं. पण हे असं झाल्यानंतर पुन्हा नंतर मग मला, मी काँग्रेसमध्ये तिकीट मागितलं होतं, पण मला तिकीट त्यावेळेस समजा मिळेल न मिळेल मला माहिती होतं. पण मला बापूसाहेब काळजाते होते जनता दलाचे, आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही जनता दलातर्फे उभारलं पाहिजे. इथं जनता दल तर फारसं कोणी नव्हतं, इथं नव्हतंच. बापू होते किंवा बाकीचे कोणी असे असतील त्या लोकांनी. मनोहरराव गोमारे वगैरे हा, मनोहरराव थोडी बहुत गोमारे, फार मंडळी. कमी लोक, एक 5-7 लोक असतील. हा, हा. तर त्या लोकांनी मला आग्रह करून मला राजीनामा द्यायला लावला काँग्रेस पक्षाचा, आणि मला जनता दलात घेतलं आणि मला जनता उमेदवारी दिली. दलातर्फे उमेदवारी दिली मला. तर त्या उमेदवारीमध्ये मग हे सगळे सामान्य गरीब माणसं त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असतील, शहरामध्ये, म्हणजे शहर आणि ग्रामीण होतं, रेणापूर नव्हतं तेव्हा. हो. तर त्या ठिकाणी मी 33,000 मताने मी निवडून आलो पहिल्या निवडणुकीमध्ये, अधिक मतं घेऊन, म्हणजे जवळपास 1,00,000 काही हजार मतं होती. तर त्या ठिकाणी आल्यानंतर आपण त्या विधानसभेच्या म्हणजे आमदारकीच्या काळात मी विरोधी पक्षाचा होतो. मनोहर जोशीचं म्हणणं होतं की तुम्ही शिवसेनेत या, मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री आपण त्यावर पुढे बोलू. एक प्रश्न पुन्हा माझ्या मनात निर्माण झाला की लातूर जिल्ह्यामध्ये जनता दलाचं बिलकुल वातावरण नसतं. बापूसाहेबांनी आपल्याला उमेदवारी दिली आणि तुम्ही प्रचंड मतांनी निवडून आला. मला आठवतंय की विलासरावांना पराभूत करणारे शिवाजीराव कोण आहेत ते बघायला मुंबईत लोक तुम्हाला आमदार निवासला यायची किंवा मंत्रालयाच्या परिसरामध्ये भेटायचे. हेच कथे असं व्हायचं. काय जादू होती? तुम्ही एवढा कसं 35,000 निवडून आलात? यामध्ये जनता दलाची ताकद होती का शरद पवारांनी तुम्हाला अंतर्गत मदत केली होती? काय नाही, पवार साहेबांचं तर माझं कधी बोलणंही झालं नाही, म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात कधी असं. आता ते माझ्याकडे घरी पण आले होते 3-4दा इथं, पण त्यांचं ह्या निवडणुकीत कधी शब्द आतापर्यंत एकदाही कधी झाला नाही तसा. परंतु इतर जी कोणी मंडळी असतील तर त्या लोकांनी ओपनली मदत केली. जसं आता पदमशे पाटील आहेत, तर त्यांचे जे सहकारी होते इथले, तर त्या लोकांनी सगळ्यांनी तत्कालीन शरद पवारांची ती काँग्रेस तात्कालिक ते त्या लोकांनी त्यांनी सगळे आमच्या बरोबर होते. मग इथले मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल किंवा इथला लगत सगळा समाज बरोबर होता. आणि त्या लोकांची यंत्रणा आपल्यासोबत होती त्या काळात. पवार साहेबांची तर यंत्रणा म्हणजे लातूरमध्ये अशी काही फारशी धाराशिवमध्ये, उस्मानाबाद मध्ये, तर ते लोक म्हणजे डॉक्टर साहेब मदत त्यांच्याकडनं होती अशी. आणि त्या ह्याच्यामुळं मग ते चांगल्या पद्धतीने सामान्य माणसाने सगळ्यांनी मदत केली आणि मग त्या ह्याच्यामुळे ते विजय झाला. आता विधानसभेच्या याच्यानंतर म्हणजे निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर मी आपल्याला सांगेन की मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा मनोहर जोशी साहेबांच्या हस्ते आम्ही इथं आमच्या बँकेचं उद्घाटन केलं होतं. आणि लातूर शहराला जी पाणीपुरवठा योजना मांजरा धरणात नाही, ती योजना मी मंजूर करून घेतली. त्यावेळेस मला वाटतं 150 कोटीची, आता त्याची 1,500 कोटीपेक्षा जास्त होती. तर ती योजना मनोहर जोशी साहेबांच्या हस्ते ते भूमिपूजन त्याचं केलं. शिवराज पाटील होते, बाकीचे 5-6 मंत्री होते. आणि मनोहर जोशी साहेबांनी सांगितले की शिवाजी महाराज ह्या गडावरून त्या गडावर जात होते, तर या शिवाजी महाराजासाठी माझा घोडा तयार आहे जाहीर 25,000 लोकांच्या समोर, तर त्याने घोड्यावर बसावं, म्हणजे याचा अर्थ की मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करायला तयार आहे, तुम्ही हे करा, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि हे करत असताना आता विधानसभेच्या काळात जसं मी म्हणलो की मांजरा धरणातनं पाणी आणण्याचं काम इथं केलं. इथलं स्टेडियम आता जे दिसतंय तुम्हाला, ते स्टेडियम सुद्धा विलासरावांनी एका ट्रस्ट कालीन ती जागा पूर्ण ट्रान्सफर करून त्या ह्याच्यावर घेतली होती, त्या ट्रस्टला. ते आणि आणखीन 2-3 त्याच्यामध्ये होते. तर मला कळाल्यानंतर इथं शर्मा नावाचे कलेक्टर साहेब होते, त्या कलेक्टरने मला सांगितलं की असं झालंय. मनोहर जोशी साहेबांनी ते लगेच ते कॅन्सल केलं, शासनाला परत दिली. आणि नंतर पुन्हा ते आम्ही त्याचं भूमिपूजन, चंद्रकांत खैरे मंत्री होते त्या खात्याचे, तर त्याचं उभारणी केली आणि ते झालं. माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे भूकंप झाला होता, पण लातूर तालुक्यातल्या एकाही माणसाला ₹1 मिळाला नव्हता. गडकरी साहेब तर मंत्री होते आपल्या इथं, आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यावेळेस मग आम्ही मागणी केली आणि 35,000 लोकांना त्या ठिकाणी अनुदानाचे पैसे मिळाले. त्याप्रमाणे 15,000, 20,000 असं काही त्यांना सगळ्याला पैसे मिळाले. आणि 1,000 इंजिनियर कायम नोकरीत लागले शासनाच्या. त्यांनी इथंच अनाऊन्स केलं आणि 1,000 इंजिनियर
ग्रामीण भागातले जे काम भूकंपग्रस्त. भूकंपग्रस्त तर त्यांना मग कोणी PWD ला गेला असेल, कोणी कशाला इरिगेशन, तर त्या सगळ्या लोकांना नोकरी मिळाली. आणि तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण SSC बोर्ड काढलं. मी त्या बोर्डाच्या कमिटीवरती होतो. त्याची इमारत मंजूर केली, SSC बोर्ड मंजूर केलं. तर तशा पद्धतीनं आज मी आपल्याला सांगेल की अनेक अशा प्रकारचे काम त्याच्या माध्यमातून हे करण्याचं काम इथं केलं. SSC बोर्ड बाकीचं मग आमदार जनतेच्या दारी मी एक हे केलं होतं. हा, म्हणजे मी काल मी प्रत्येक गावात पायी चालत गेलो आणि संध्याकाळी त्या गावात मुक्काम, तिथले प्रश्न समजून घ्यायचे, ते लोकांना सांगायचे. शहरात पण तसंच केलं. आणि तशा पद्धतीनं एक वेगळं अशा प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी पायी जाऊन करण्याचं हे केलं. आणि ग्रामीण भागातले सुद्धा अनेक अशा प्रकारचे प्रश्न होते. जसं ग्रामीण मध्ये पाण्याची व्यवस्था असेल तर इकडे गंगापूर वगैरे भागामध्ये पूर्ण पाईपलाईन, तिकडे आपल्या शिराळा वगैरे भागामध्ये, इथं कव्याला काही ठिकाणी गोपीनाथराव मुंडेंच्या हस्ते, काही बाकीच्या मंत्र्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन करून वगैरे आम्ही ते केलं होतं. अनेक वेगळ्या प्रकारचं करण्याचं काम आम्ही या पद्धतीनं केलेलं आहे. आता याच्यानंतर मी एज्युकेशन संस्थेमध्ये 40 मी ते तुम्हाला एखादा नेता जेव्हा काम करत पुढचा प्रवास करत असतो, आपली वाटचाल करत असतो, तेव्हा तो पुढे जाताना पाठीमागं काही त्याच्या कर्तृत्वाची चिन्ह उमटलेली असतात. त्याला आम्ही कर्तृत्वाची पदचिन्ह असं मी नेहमी त्याला म्हणत असतो. शिवाजीराव पाटील कवेकर हे नाव जेव्हा समोर येतं आणि त्यांची कारकीर्द जेव्हा समोर येते, तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो किंवा त्यांनी काय निर्माण केलंय. आज त्या वस्तूकडं, त्या वास्तूकडं, त्या संस्थेकडं पाहिल्यानंतर आम्हाला तिथे पटकीने शिवाजीराव पाटील कवेकर दिसतात. काय सांगाल आपण? बरोबर आहे. म्हणजे मी जिथंही काही काम केलं त्या ठिकाणी आपलं एक वेगळ्या प्रकारची छाप, वेगळ्या प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं. तसं मी गावामध्ये सरपंच झालो की ज्या गावामध्ये दिवसा सुद्धा जायला लोक भ्यायचे, त्या गावामध्ये आता आदर्शवत गाव म्हणून ते गाव आता लातूर गाव म्हणून त्या काळामध्ये जे प्रसिद्ध होतं. तर तिथं विकासाच्या योजना इतक्या आपण राबवल्या की लातूर जिल्ह्यामध्ये 20 लाखाचं बक्षीस त्या गावाला मिळालंय. तंटामुक्तीचं बक्षीस त्या. मार्केट कमिटी मी आता आपल्याला सांगितलं की मी मार्केट कमिटीचा सभापती झालो. तर आता जी दिसतंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये एक भिंत सुद्धा आता ह्यांनी बांधली नाही 25 वर्षामध्ये. रोड असतील किंवा त्या ठिकाणच्या आता हे इमारती असतील, ह्या सगळ्या आपल्या काळातले. आणि त्या प्रकारचं सगळं निर्माण करण्याचं काम, जसं माथाडी बोर्डाचं मी सांगितलं किंवा आणखीन बाकीचं सचिव निवास बांधले आम्ही तिथं. हे सगळी शॉपिंग या ठिकाणी उभा माझ्याच काळातलं रोडला जी दिसते ना, ते सगळं दोन्ही बाजूनं दुकानं ते मार्केट कमिटीचे आहेत. आणि त्या काळात इकडल्या मार्केट कमिटीवरती 350 झोपड्या होत्या, 350 घरं होते. आणि शेतकऱ्याचा माल अशा गाडीत किंवा ट्रॅक्टरमध्ये चालला की ते असं सुरा लावायचे, फाडायचे आणि माल सगळा काढून तुम्ही का काढलात म्हणून म्हणलं की त्याला बाळवायचे तुमच्या शेतकऱ्याला. तर मी त्यांना उभारून तिथून मी त्यांना काढलं सगळं आणि काढून तिथून माझ्यावरती केस दाखल झाली अॅट्रॉसिटीची. पण त्या लोकांचं मी पुनर्वसन केलं. SOS दिसतंय तुम्हाला? SOSच्या बाजूला त्या वस्तीचं नाव काय माझ्या लक्षात नाही. तर त्यांना प्रत्येकाला प्लॉट फुकट दिले, त्याला पत्रे फुकट दिले आणि त्यांच्या नावावरती करून त्या लोकांना त्या 350 घराला कबाल्यासह त्यांना जमीन घेऊन आणि त्या लोकांना त्याचं मालक त्या ठिकाणी केलं. तर अशा पद्धतीनं ह्या मार्केट कमिटीचं अस्तित्व निर्माण करायचं कधी आमदार असताना या पद्धतीनं केलेलं. आता जे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की जसं या ठिकाणी इथल्या स्टेडियमचं काम असेल, पाणी लातूरच्या विकासामध्ये मार्केट कमिटीचा फार मोठा वाटा आहे. हा, तर कसं आहे इथं मार्केट कमिटी ही आर्थिक दृष्ट्या अत्यंत सक्षम अशा प्रकारची आहे. आणि आपण म्हणल्यासारखं लातूरच्या विकासामध्ये लातूर मार्केट कमिटीचा फार मोठा वाटा आहे. आणि त्या पद्धतीनं त्याला जपण्याचं काम, सांभाळण्याचं काम जर ते केलं तर अधिक त्या पद्धतीने चांगलं काम. इथं पूर्वी माणिकराव अप्पा सोनवणे ते सभापती होते. अनेक वर्ष त्यांनी सभापती म्हणून काम चालवलं. एक ते वेगळे विचार, ते स्वतः व्यापारी होते, त्यांचं आडं दुकान वगैरे होतं आणि ते त्या पद्धतीने मानलेले नगराध्यक्ष होते, ते मानलेले होते सर्व लातूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना मानायचे. तर ते त्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून लातूरच्या विकासाला फार मोठी चालना आपल्या त्या काळामध्ये तशी मिळाली आणि त्या पद्धतीने आपण केलं तसं सर्व. आता त्याच्यानंतर मी JSP एज्युकेशन संस्थेचा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अध्यक्ष गेले 42 वर्ष झालं असेल मला वाटतं. तर त्या ठिकाणी आम्ही एक स्लोगन केले की अध्यात्म, विज्ञान आणि उद्योगावर आधारित शिक्षणाच्या माध्यमातून तेजस्वी तरुण निर्माण करायचे. आम्ही म्हणतो की डॉक्टर, इंजिनियर उशिरा झाला चालेल,
पण पहिल्यांदा तो माणूस बनला पाहिजे. आणि तो माणूस कधी बनेल, जेव्हा त्याच्यावरती अध्यात्माचे संस्कार होतील, ज्याच्यावरती त्याला पूर्ण सांगितलं जाईल. जसं आता स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन त्या ठिकाणी भारताची ओळख त्यांनी करून दिलं, जगाला कळालं की भारत काय. होय. मी ते जाऊन आलो शिकागोमध्ये, तिथं बघून आलो. त्यांचा आज सुद्धा तिथं मोठी पुतळा आणि मोठा फोटो स्वामी विवेकानंदाचा लावलेला आहे. परंतु इथं आम्ही निधर्मीपणाच्या नावाखाली आम्ही या ठिकाणी हुमायून कोण होता माहिती आहे, निजाम कोण होता माहिती आहे, पण प्रभू रामचंद्र कोण होते आम्हाला माहिती नाही. आदर्शवत अशा प्रकारचे आम्ही म्हणतो तुम्ही रामायण सांगा, तुम्ही आम्हाला इथं तुम्हाला कुराण सांगा, बायबल सांगा, पण काहीतरी अध्यात्माचे संस्कार करण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. ओके. आज बघतोय आपण की आज दररोजचं या ठिकाणी आपल्याकडे आपल्या जमीन माझ्या नावावर करा म्हणून वडिलाला सांगून त्या मुलानं त्या वडिलाचा खून केला, कालच अनेक झालं. प्रकरणं पाहतोय. आजच्या प्रकरणावर म्हणजे रोज 2-4 प्रकरणं होय. आपल्या जिल्ह्यामध्ये घडतायत. तर त्या पद्धतीनं जे काही घडतंय त्याचं कारण त्यांच्यावरती अध्यात्माचे संस्कार नाहीत. नुसत्या वडिलाच्या एका शब्दासाठी 14 वर्ष वनवासाला जाणारे प्रभू रामचंद्र आणि दुसरे माझा वडील माझ्या नावावर जमीन करत नाही म्हणून त्याचा खून करणारा हा सध्या भारतातला. तर त्याला बदलण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या प्रकारची एज्युकेशन पॉलिसी आणली, CBSE चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टीम, की ज्याच्यामध्ये योगासन आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणतात संस्कृत आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. मध्य प्रदेशच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्या भगवद्गीतेचा समावेश केला आपल्या शिक्षणामध्ये. मी कुराण वाचले, बायबल वाचले, मी भगवद्गीता वाचले, वेद वाचले. हिंदू ही कुठली जात धर्म नाहीये. बरोबर. हिंदू ही एक विचारसरणी जे सर्व व्यक्तीला लागू होते, त्रिलोकाचं कल्याण करणारी, मानवाचे कल्याण करणारी. तर ही अशा प्रकारची हिंदू ही एक विचारसरणी आहे. त्या हिंदू विचारसरण्याचा प्रचार स्वामी विवेकानंदांनी केला, स्वामी दयानंद आणि अनेक महर्षीने केला, की ज्याच्या माध्यमातून भारत हा किती या ठिकाणी म्हणजे त्यागी, त्रिलोकाचं कल्याण करणारा अशा प्रकारचा आहे. तर या प्रकारचं तसं सांगितलं जातं. आज एज्युकेशनच्या माध्यमातून माझ्याकडे जवळपास 2,500 कर्मचारी काम करतायत. पुणे, औरंगाबाद, रेणापूर, लातूर ग्रामीण भागामध्ये, आणि जवळपास 25,000 ते 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थी काम करतात. आणि मेरिट मध्ये आम्ही चालवतो, गुणवत्तेमध्ये चालवतो. त्या ठिकाणी आता जिथं रिझर्वेशन आहे तिथं रिझर्वेशन प्रमाणे घ्यावं लागतं ग्रँटेड ह्याच्यावरती. पण नॉन ग्रँटेड मध्ये आम्ही बघत नाही ते कुण्या कास्टचं आहे, कुण्या गावचं आहे, त्याची गुणवत्ता हेच बघितली जाते. आणि म्हणूनच आज आमच्या जसं शिवाजी महाविद्यालय रेणापूर आहे, तिथं आमचे अवस्थी म्हणून प्राचार्य होते, ते रिटायर झाले परवा 2 महिन्यापूर्वी. तर तिथं त्यांना कॉलेजला अवॉर्ड मिळाला, अवस्थी सरला अवॉर्ड मिळाला. आता इथलं आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तर ते इंजिनिअरिंग कॉलेज स्वामी विवेकानंद इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक कॉलेज मराठवाड्यामध्ये फर्स्ट आहे. ते एक वेगळ्या प्रकार, जसं मी आता आपल्याला सांगितलं की त्याला आता नवभारत टाइम्सचा CSR अवॉर्ड माननीय राज्यपाल महोदयाच्या हस्ते मिळाला. तो या ठिकाणी की ज्या पद्धतीनं आपण हे चालवतो गुणात्मक वगैरे असं, तर त्या प्रकारचं एज्युकेशनच्या माध्यमातून आता इथं आमचं MIDC मध्ये आपलं जवळपास मला वाटतं 8 एकर कॅम्पस आहे. खूप मोठा कॅम्पस. 10,000 विद्यार्थी आहेत त्या परिसरामध्ये, आणि निवासी राहण्याची होतं जवळपास 1,500 विद्यार्थ्यांची आहे, मुलांची आणि मुलींची. आणि त्या ठिकाणी असंच चालवलं जातं म्हणजे पूर्ण याच्यामध्ये. आता काल आमचे माजी मंत्री आपले हर्षवर्धन पाटील आले होते, त्यांना घेऊन ते सुद्धा प्रभावित झाले की म्हणजे तुम्ही इतकं चांगलं करून काम केलं, त्यांना दाखवलं सगळं ते पूर्ण. बघा, आता आपण बाजार समितीच्या विषयावर बोललो, त्यानंतर आपण शिक्षणाच्या विषयावर बोललो, बँकेच्या संदर्भात आर्थिक क्रांती या विषयावर बोललो. शिवाजीराव पाटील कवेकरांनी लातूरच्या विकासामध्ये आपल्या कर्तृत्वाची अनेक पदचिन्ह निर्माण केलेत. पण मी जो शिवाजीराव पाटील कवेकर पाहिले पहिल्यांदा, मी महाविद्यालयामध्ये असताना, तो पुरोगामी विचारानं भरलेला एक अत्यंत तेजस्वी तरुण, अगदी आक्रमकपणे प्रतिगामी शक्तीवर तुटून पडणारा हे शिवाजीराव आमच्या डोक्यात होते. अशी परिस्थितीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी, ठीक आहे, आता आपण काँग्रेसमधून जनता दलामध्ये आपला प्रवेश समजू शकतो. जनता दलाची आणि काँग्रेसची विचारधारेमध्ये फार मोठा फरक आहे असं मला वाटत नाही. पण आपण एकदमच विचारधारा बदलून भारतीय जनता पार्टीमध्ये 2003 साली प्रवेश केला. कसा निर्णय घेतला आपण? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये की गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन असतील किंवा भाऊसाहेब फुटकर यांच्याशी माझा संपर्क होता, कारण ते मंत्रिमंडळात होते, मी तेव्हा आमदार होतो. आणि त्यांनी माझं काम, माझा स्वाभिमान, माझे विचार, विधानसभेतले माझे जे काही मी बोलत होतो ते त्यांनी सगळं बघितलं. आणि मुंडे साहेब हे
माझ्याकडे म्हणजे मार्केट कमिटीचं इलेक्शन जेव्हा होतं इथं, तर त्या इलेक्शन पासून आमच्या सोबत होते. ओके. कारण रेणापूर तालुका तेव्हा मार्केट कमिटीला जोडलेला होता, आपल्या लातूर मार्केट आणि तो कमिटी. मतदारसंघ होता हा, तो मतदारसंघ, आणि तो मतदारसंघ मुंडे साहेबाचा. त्याच्यामुळे त्यांचा संबंध आला आणि ते इतके जुळले, त्यांनी पूर्ण पाठिंबा आम्हाला दिला चांगल्या पद्धतीचं. म्हणजे विलासरावच्या विरोधात मार्केट कमिटीमध्ये ते आमच्या सोबत राहिले. आनंदराव चव्हाण म्हणून शेका पक्षाचे होते, ते अंबाजोगाईचे, म्हणजे तिथलेच राहणारे. तर ते बोर्डली सगळं हे करायचे आणि त्याच्यामुळं मग भारतीय जनता पक्षामध्ये यावं अशा प्रकारचा आग्रह मुंडे साहेबाचा होता. आणि एकतरी म्हणजे आज आता बघताय आपण की राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातनं जो काही विचार करण्याचं काम भाजपच्या वतीनं केलं जातं. किंवा आम्ही लहानपणी, मी इथं शिकायला होतो लहानपणी, माझं गाव आहे धामणगाव म्हणून, माझं आजोळ आहे. तर तिथं संघाचे लोक तिथे यायचे आणि ते आम्हाला काठी चालवायला शिकायचे. पण ते संघाचंही आम्हाला समजायचे ना, आता मला काठी चालवता येते, बाकीचे सगळं करता येतं. त्यावेळेस आम्ही ते करायचं, सुरुवातीपासून ते विचार द्यायचे आम्हाला. पण मी जे बघितले ते आज ज्या पद्धतीचं काम मोदी साहेबाचं आज शासनाच्या माध्यमातून चाललं गेले 12 वर्षापासून, की जो भारत कधी काळी म्हणजे खूप मोठ्या अशा प्रकारच्या मागं होता. आता जसं डॉक्टर मनमोहन सिंग एक चारित्र्यवान आणि चांगले पंतप्रधान होते, परंतु त्या काळातली GDP जर बघितली तर फक्त 2% होती. आज 7.7 वर्षी या देशाची GDP इथं आलेली आहे. आणि त्यांनी अनेक विकासाचे कामं, जसं जगामध्ये आज भारत मागल्या काळात म्हणजे मागल्या खूप क्रमांकावरती, आता आम्ही जवळपास 4-5व्या क्रमांकावरती आलोत. आणि येणाऱ्या 2034 पर्यंत भारत हा जगातला 1 नंबरचा देश बनेल आणि अमेरिका आणि चीनपेक्षा सुद्धा तो पुढे जाईल. या प्रकारची परिस्थिती आज या ठिकाणी आहे. आणि मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये एक वेगळं अशा प्रकारचं वातावरण, जसं ग्रामीण भागाच्या विकासासाठी असेल, आपण बघितलं असेल की ग्रामीण भागाच्या विकासासाठी ज्या योजना आहेत, आता मी गावात सरपंच होतो माग जवळ 87ला, आम्हाला तिथल्या शिपायाला पगार द्यायला सुद्धा पैसे आमच्याकडे राहत. पण आता एवढे फंड्स आहेत वेगवेगळ्या नावावरती, जसं आता कृषीच्या आमच्या शेतकऱ्याला जवळपास 33 ते 32 योजना हे सबसिडीच्या आहेत, अनुदान त्याला मिळतं. आणि MSP लागू केली. भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे पण अध्यक्ष आहात. मी आता किसान मोर्चाचा, मी पूर्वी उपाध्यक्ष होतो, राष्ट्रीय उपाध्यक्ष. आता मी किसान मोर्चाचा कार्यकारिणीवरती तिथं आहे आणि गोवा आणि गुजरातचा मी प्रभारी आहे आपण. गोवा आणि गुजरातचा. त्याच्यामुळे आम्ही तिथं तुझं आमच्या विचार मांडतो. आम्ही असं सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याला अनुदान देताय, शेतकऱ्याला MSP लागू केली, पण MSP लागू केल्यानंतर जसं ऊसाचा मला जर रिकव्हरी प्रमाणे भाव नाही मिळाला तर मी कोर्टात जाऊन पैसे वसूल करू शकतो. मी 20 कोटी रुपये वसूल केलेत लातूरमध्ये या सगळ्या कारखान्याकडे. पण सोयाबीनला तुम्ही आता 5,400 रुपये बांधून दिलाय. खरेदी बंद असेल तर मला 4,500ला मार्केटमध्ये विकावं लागतं. पण मला कुठं कोर्टामध्ये जाता येत नाही, कारण त्याचं कायद्यात रूपांतर नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कायद्यामध्ये रूपांतर करा. शिवराज सिंग चौहान आपले आता कृषी मंत्री, त्यांना मी लेखी पत्र दिलंय. सन्माननीय आपल्या शहा साहेबांना लेखी पत्र दिलंय. तर तशा प्रकारचं जर केलं तर शेतकऱ्याला जे आता तुम्ही इतर योजना जे देताय, डॉक्टर स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट तुम्ही वाचला असेल, तर त्याच्यामध्ये आज आमचं शेतीवरती किती बजेट आहे? 3% ते 3.5% बजेट आहे. स्वामीनाथन किती सांगितलं होतं? 6%. म्हणजे किमान 6% बजेट, 6% बजेट सांगून त्यांना काहीतरी आज 25-30 वर्ष झाले. अमेरिकेमध्ये तर फार शेतकरी नाहीत, मी जात असतो अमेरिकेला, माझी मुलगी तिथं असते. तर अमेरिकेचं बजेट किती आहे आता? म्हणजे त्यांचं जवळपास $22 ट्रिलियन आहे. भारताचं किती आहे? अजून $4 ट्रिलियन सुद्धा नाहीये. तर $22 ट्रिलियन असताना सुद्धा 18% तरतूद त्यांनी शेतीवरती केलेली, 18%. तर त्या पद्धतीनं म्हणजे एज्युकेशनवरती केलेलं ते 18%. तशाच पद्धतीनं एज्युकेशनचा सुद्धा विषय तसाच आहे. जसं ऍग्रिकल्चरचा आहे तसा एज्युकेशन. खऱ्या अर्थानं देशाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर सर्वात पहिला क्रमांक कोणाचा आहे? एज्युकेशनचा आहे. जर एज्युकेशनला जर आम्ही चांगल्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला तर त्या पद्धतीनं देशाची प्रगती खूप गतीने होते. जसं आता मी सांगितलं की अमेरिकेमध्ये $22 ट्रिलियन असताना सुद्धा एज्युकेशनवरती 18% खर्च करतात. तर इथं त्या प्रमाणात फार कमी खर्च होतो. म्हणून एज्युकेशन असेल किंवा आरोग्य असेल, असं म्हणायचं की कृषी आणि शिक्षण या विषयाचं जे राष्ट्राचं बजेट आहे आपलं ते वाढलं पाहिजे.
ते वाढलं पाहिजे आणि त्याचा कायदा झाला पाहिजे. कायदा झाला पाहिजे. एज्युकेशन मध्ये तर अत्यंत कमी बजेट आहे. ओके. आज तुम्हाला सांगतो, इथं माझ्याकडे प्रायमरी पासून ते फार PhD पर्यंत आहेत. आमच्या सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या 8-8, 10-10 जागा रिक्त आहेत. गेले 5-5, 7-7 वर्ष झाले. कसं कॉलेज चालणार आहे? इथं आमच्याकडे शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. तर हे तुम्ही त्याची बजेटची तरतूद करून, ग्रँटेड असेल तर त्याला त्याप्रमाणे बजेटची व्यवस्था करून दिली पाहिजे. शिक्षक भरण्याची जे काही तुमचं प्रोसिजर असेल त्याप्रमाणे केलं पाहिजे. प्राध्यापक भरण्याचं केलं पाहिजे. परंतु शासन त्याच्यावरती जे एक लक्ष देऊन जे खर्च करायला पाहिजे ते करत नाही. तर ते करण्याची नित्यांत गरज आहे एज्युकेशन मध्ये, ऍग्रिकल्चर मध्ये. आता ऍग्रिकल्चरला सरकारने काय म्हणतात त्याला की अनेक योजना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागासाठी अनेक योजना दिलेत. परंतु बाकीचं जे काही हे करायला पाहिजे तर ते आणखीन अद्याप झालं नाही. म्हणून त्याच्यामध्ये वाढ करण्याची नितांत गरज आहे अशा प्रकारचं मला वाटतं. दुसरा एक मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे की मी अशोक प्रतिष्ठान म्हणून आमची एक योगासनाची संस्था आहे. ओके. डॉक्टर देवव्रत आचार्य जे ब्रह्मचारी आहेत आणि दिल्लीला राष्ट्रीय आयुर्वेद दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपल्याकडे डॉक्टर देवव्रत आचार्य म्हणून गव्हर्नर साहेब होते काही दिवस. आता ते गुजरातचे गव्हर्नर आहेत. तर ते सुद्धा आर्य समाज आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आमची बैठक झालेली आहे. तर इथं मी 40 वर्षापासून हे करतो आणि त्या अशोक प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी आम्ही योगाचे कॅम्प घेतलो आणि लातूरला योगमय करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जसे आमचे विष्णुदासजी भुतडा असतील किंवा हालंगे असतील, असे बरेच लोक आहेत की त्यांच्या माध्यमातून ती या ठिकाणी केलं जातं. आता लातूरला मी जेव्हा सभापती होतो तेव्हा तिथं भगवान गौरी शंकराचं मंदिर बांधलं. भगवान शंकराचं मंदिर बांधलं आणि राष्ट्रीय जे आपले मुरारी बापू असतील किंवा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये एक मोठं काम त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ असेल, अशा प्रकारचे लोक. आता इथं आमचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर चालू आहे. इथं 95% आमचं काम पूर्ण झालंय. येत्या काही दिवसामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं तिथं लाखो रुपये आम्ही स्वतःही घातलेत आणि काही लोकांनी त्या ठिकाणी देण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की खरं पाहिलं असता आज आता मी म्हणल्यासारखं शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील. आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अशा प्रकारच्या आत्महत्या होत आहेत. तर त्याला थांबायचे असतील तर त्याला जर आम्ही या प्रकारचं हे दिलं, संरक्षण दिलं तर निश्चितपणे, कारण भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. भारताची ओळख ही वेगळ्या प्रकारची नाही. शेतकरी म्हणून कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे. कृषी प्रधान भारत. कृषी प्रधान भारत म्हणून ओळख आहे. तर त्या भारताला जर खऱ्या अर्थानं कृषी प्रधान जर सुखी आणि आनंदी करायचं असेल तर आता मी ज्याप्रमाणे म्हणलं की त्याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदी केली पाहिजे, आर्थिक तरतूद अधिक वाढवली पाहिजे. वेगवेगळे आता मी अमेरिकेमध्ये बघतो जवळपास 90% प्रक्रिया केल्याशिवाय माल कुणी विकत नाही. भारतामध्ये किती प्रमाण आहे त्याचं? 18% सुद्धा प्रमाण नाही. 18% शेतकरी स्वतः प्रक्रिया करतच नाही. आता तिथं प्रत्येक वस्तूचं प्रक्रिया करून विकल्यामुळे त्यांना 4 पट पैसे मिळतात. 4 पट पैसे मिळतात आणि त्या पद्धतीनं ते अत्यंत सधनपणे काम करतात. तर तशा पद्धतीनं भारतामध्ये एज्युकेशन, ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, त्याप्रमाणे ग्रामीण विकासाला त्यांनी चांगल्या पद्धतीचं हे केलंय, समाधानानं चालू आहे. आणि तशा पद्धतीनं काम करण्याची प्रवृत्ती सगळ्या लोकांनी सुद्धा ठेवली पाहिजे. आता मी बघतो अमेरिकेमध्ये माझी मुलगी असल्यामुळं तिथं जो कोणी घरी काम करायला महिला येते किंवा पुरुष येतो तर तो 4 चाकी गाडीत म्हणजे कारमध्ये बसून येतो. आला की कपडे काढून ठेवतो, दुसरे कपडे घालतो, काम करतो, पुन्हा कारमध्ये. आपल्याकडे थोडं अनुदान दिलं, थोडे पैसे आले की कोणी शेतावर यायला तयार नाही. आता शेतात कोणी येत नाही. आता तिथे आम्हाला तिथं वेगळ्या पद्धतीनं काम करावं. शेतीची मजुरीची अवस्था आता वाईट खूप वाईट. चला पाटील साहेब, आपल्याला अनेक खूप मुद्द्यावर बोलायचं आहे. आपण कसं असतं, एवढा सगळा प्रवास करत असताना काही राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा प्रत्येक नेत्याच्या काही असतात. आपण आमदार झालात, आपल्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्या, आपल्या सुनबाई नुकत्याच आता नगरसेविका झाल्या, आपले चिरंजीवी लातूर महापालिकेचे नगरसेवक झाले आणि आज एक लातूर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत. लातूर शहर जिल्हा अध्यक्ष आहेत. हा प्रवास करत असताना खरं म्हणजे हा प्रश्न मी शेवटी घेणार होतो तरी सुद्धा आता आपलं राजकीय स्वप्न शिवाजीराव पाटील कवेकरांचं काय आहे नेमकं? शिवाजीराव पाटील कवेकरांना स्वतःला आणखीन काही व्हावं वाटतं का आता अजित पाटील कवेकर जे सुपुत्र आहेत आपले आणि चांगल्या पद्धतीने शहरामध्ये काम करतात, आता यांना भविष्यात त्यांच्या पाठीमागे राहून यांना राजकारणामध्ये एक नवी काही संधी उपलब्ध करून द्यावी, आपली ताकद लावावी असं वाटतं? काय वाटतं? नाही, बरोबर आहे. आता जर समजा ह्या कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये
अजितनं तिकीट मागितलं होतं. हम्म. ती जर तिकीट मिळालं असतं हम्म. तर ते 25-30 हजार मतांना निवडून आले. क्या बात आहे. ही भावना सगळ्या लातूर शहरातल्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची आहे. आता तुम्हाला सांगतो, इथं आता ही जी मतदारसंघ आहे, आपला जो वार्ड आहे, प्रभाग काय म्हणतो आपण त्याला, 18. तर इथं ह्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मुस्लिम समाज आहे नंबर 1 ला. नंतर पुन्हा बाकीचा समाज आहे. पण आता आम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार दिला, म्हणजे आम्ही भारतीय जनता पक्षाचा आहोत. मुस्लिमाच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. पण इथं आमच्या ज्या आदितीबाई अजित पाटील ज्यांच्या सुनबाई आहेत, सुनबाई तुमच्या, तर त्या लातूर शहरामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आल्या. 3-3.5 हजार अधिकच्या मतानं, म्हणजे ऍक्च्युअल मला वाटतं 5,500-6 हजार काहीतरी मत, हो, पण ते अधिकच्या मताने निवडून. हे का घडतं? आपण कशा पद्धतीनं वागतो त्यांच्याशी, मुस्लिमांशी किंवा दलितांशी किंवा आणखीन त्यांच्यासाठी. म्हणजे येणाऱ्या माणसाला आम्ही सन्मानानं, प्रेमानं, आदरानं बोलणं, त्यांना तशा पद्धतीनं काय म्हणायचं की मदत करणं, हे केल्यानंतर कुठलीच जातीभेद इथं नाहीये. आणि आम्हाला ते आमच्या डोक्यात कधी नाही. विधानसभेत लातूरचा सगळा मुस्लिम समाज कवेकर या नावाभोवती पूर्ण होता. पण दुर्दैवानं त्यावेळेस तिकीट मिळालं नाही. अजितचं शिक्षण तर लंडन मध्ये झालंय, MSc बायोटेक, MBHR, MBA, पण तिथं असताना सुद्धा ती साधी सुपारी सुद्धा खात नाही. एक आणि अत्यंत दिलतेनं एक चांगल्या पद्धतीनं काम करणार. निश्चितपणे त्यांना भविष्य आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं. आता पुढे काय काय होणार आहे माहित नाही. आता हे सगळं महिला आरक्षण आहे, आणखीन काय आरक्षण आहे, हे कसं होणार आहे काय आणखीन कल्पना नाहीये. पण निश्चितपणे तशा प्रकारची संधी, जसं आता पार्टीनं जिल्हाध्यक्ष त्यांना केलं लगेच या ठिकाणी ताबडतोबीनं, पुन्हा बाकीच्या गोष्टी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बाकीचे लोकही मदत करतात. आणि आम्ही जे काही या सगळ्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रातल्या माध्यमातून आम्ही जे मिळवलंय, जे विचार मिळवलंय, मी आज सुद्धा या ठिकाणी रोज मी असं बसत नाही. मी सर्वोच्च सकाळी 5:30 ला उठल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आमचं पूर्ण वाचन, पूजा अर्चा, सकाळी योगासन प्राणायाम झाले की मी रोज पूजा करतो. आणि पूजेमध्ये मी नाव कोणाचं घेतो? मी नाव घेतो भगवान शंकराचं. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज, या लोकांची रोज पूजा करतो मी. कारण हे जे महात्मे आहेत की ज्यांनी, आता महात्मा ज्योतिबा फुले बद्दल आमचे डॉक्टर वाघमारे सरांनी एक लिहिलंय पुस्तक, मी वाचली आता ती पूर्ण. किती अप्रतिम त्यांनी संघर्ष केलाय ज्या काळामध्ये, म्हणजे त्यांना कितीतरी वाढी टाकला. किती, आता बाबासाहेब तर सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणून हे जे असे, तर हेच आमचे प्रेरणा स्रोत आहेत, हेच विचार. मी हे अनुभवलंय की तुमच्याकडे कुठलं पद आहे आणि किती संपत्ती आहे ह्याच्यावरती तुम्ही संघर्ष करू शकत नाही. तुम्ही, स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्या अंतःकरणामध्ये त्रिलोकाचं ब्रह्मांड भरलेलं आहे, त्याला जागृत करण्याचं काम अध्यात्म करते, विद्या करते. ती जागृत केली तर आम्ही काळाशी लढण्याचं काम करतो, आणि ते लढलोत आम्ही. काळाशी सुद्धा लढण्याचं काम आम्ही करतो. हे कशातनं? साधनामुळे किंवा पदामुळे नाही, हे विचारामुळे होतं. म्हणून आज गरीब आमचं शेतकरी आत्मा या ठिकाणी लढतोय गरिबीच्या विरोधामध्ये बाकीच्या, आणि करोडपती आत्महत्या करतोय. तर हे कशाचं लक्षण आहे? हे जे लक्षण आहे हे सगळे विचाराचं लक्षण आहे. आणि म्हणून हे जे आता बघितलं तुम्ही की केवळ 39 वरती स्वामी विवेकानंदाचं देहावासन झालं, केवळ 39. पण त्यांनी ज्या प्रकारचे विचार सांगितले जगामध्ये, आजही त्यांचे विचार जणू काय वाटते की आजच ते सांगतायत. म्हणून ह्या पद्धतीने जे महात्मे इथं होऊन गेले, भारताची खरी शक्ती जर काय असेल तर या ठिकाणचे विचार आहेत. म्हणजे भारत हा एक चांगला महाशक्तिशाली, आणि ज्याला काय म्हणतो की आपण तो बनणार आहे, विश्वगुरु बनण्याची जी कल्पना आहे, ते विश्वगुरु पूर्वी भारत होता. पण मध्ये आम्ही आमच्या या सगळ्या निधर्मीपणाच्या नावाखाली ते बाजूला सोडून दिलं. आता मोदी साहेबांनी स्वीकारलंय, तर आता निश्चितपणे येणाऱ्या काही काळामध्ये भारत हा पुन्हा विश्वगुरु बनल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे माझा आमचा निश्चितपणे विश्वास आहे. पाटील आम्ही आपल्यामध्ये एक लेखक पाहिलाय, म्हणजे आपण अनेक वर्तमानपत्रात सातत्याने लिहित आलात, लेख लिहित आलात विविध विषयावर. जेव्हा जेव्हा काही मोठे प्रश्न राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये निर्माण होतात त्यावर आपण भाष्य करत आलात. खास करून शेतीच्या प्रश्नावर आपण अनेकदा वर्तमानपत्रातून, मग त्या ॲग्रोवन सारख्या नामवंत दैनिकातून आपण लेखन केलेलं आहे. आपलं आत्मचरित्रही प्रसिद्ध झालेलं आहे, लोकयोगी या नावाने हे आत्मचरित्र. अनेक पुस्तकं आपल्यावर अनेक मान्यवरांनी लिहिलेली आहेत. आपल्यातला लेखक या विषयावर आपण काय बोला? तुम्हाला आता लेखनाला वेळ मिळतो, त्यासाठी आता आपण काय भविष्यामध्ये आणखी काय लिहायचं आहे आपल्याला? नाही, कसं आहे की आता लेखनाला वेळ म्हणजे आपण कसा, आता
अनेक लोक आम्ही बघतो की सकाळी 7 वाजेपर्यंत झोपतात आणि बरोबर 5:30ला उठतो. 5:30ला उठतात. आणि तिथून माझी जी जीवनचर्या चालू होते. बाकीच्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा म्हणजे आम्हाला छंद नसल्यामुळं म्हणजे एक तर या पद्धतीने जनतेची भेटणे, त्यांची जे काही त्यांना मदत करता येते, जे काही कामं करतायत ते कामं करणे, आणि मग बाकीचा वेळ जो काही मिळतो तो या वाचनामध्ये आणि लिखाणामध्ये तशा प्रकारचं आम्ही काम करतो. आज जसं आता मी आपल्याला सांगेन की येणारा काळ हा सगळा एआयचा काळ असणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ असणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो. मी लातूरमध्ये 2 वर्षापूर्वी मी कॉलेज सुरू केले आमच्या संस्थेतर्फे, जे मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात कोणी चालू केलं नव्हतं. पण मी वाचलं, आज जसा एलॉन मस्क आहे, आता जगातला श्रीमंत कोण आहे? एलॉन मस्क आहे. पूर्वी स्टीव्ह जॉब होते, तर आता हे आहेत. तर त्याचं त्यांनी परवा एक आर्टिकल लिहिलंय, मला वाटतं लोकसत्तेला का कुठचं त्यांचं आर्टिकल आलंय. तर त्याने असं सांगितलंय की येणाऱ्या 3-4 वर्षाच्या काळात या एआयच्या माध्यमातून इतकी मोठी क्रांती होईल की जगामध्ये आर्थिक सुद्धा मोठी प्रगती होणार आहे. जग गरीब होणार नाही या ह्याच्यामुळं. तुमच्या नोकऱ्याही जाणार नाही, तुम्हाला वेगळ्या प्रकारचं काम मिळेल. पण तशा प्रकारचं करण्याचं काम एलॉन मस्कनं तशा प्रकारे म्हणजे एआयच्या माध्यमात, जसं ऍग्रिकल्चर मध्ये एआय आलंय, त्याच्यात मी सांगत बसलो तर तासभर मला लागेल. ऍग्रिकल्चर, एज्युकेशन, मेडिकल आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये. आणि या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून तो माणसासारखं बोलायला लागलाय, आता माणसासारखं उत्तर देतोय, स्वतः काम करतोय, त्याला स्वतःची बुद्धी आली. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्या माध्यमातून हे आमच्या आता लोकांना पटलं पाहिजे. आता तुमच्या डिग्रीला फारसं महत्व राहणार नाही किंवा राहिलं नाही. आम्ही 12वी पास जरी झालो, पण आमचा एआयचा जर समजा चांगल्या प्रकारचा जर अभ्यास असेल, आम्ही करत असू, तर त्याला महत्व येणार आहे. आणि म्हणून आणि आता फक्त सिलेबसच्या पुरतं मर्यादित आम्ही शिक्षण देऊन चालणार नाही, तर तुम्हाला शिक्षण द्यावं लागेल जगात काय चाललंय. जसं मी काल आमच्या व्हाईस चान्सलर आपले जे याचे आहेत नांदेडचे, तर त्यांच्यासोबत माझी मीटिंग झाली आणि मी त्यांना बोललो, की त्यांना सांगितलं की सर तुम्ही आता हे करा, काय म्हणतो त्याला, इलेक्ट्रिक व्हेकल करा, सौर ऊर्जा घ्या, एआय घ्या आणि बाकीचं घ्या. तर हे माझं ते टेक्नॉलॉजीकडे गेलं, या टेक्नॉलॉजी आपण घेतलं पाहिजे. नुसतं तुम्ही मेडिकल आणि इंजिनिअरिंग तर हे ठीक आहे, ते करतील. तर त्यांनी असं सांगितलं, तर तुम्हाला मी त्या प्लॅनिंग कमिटीवरती मी घेतो. मला प्लॅनिंग कमिटीवर त्यांनी घेतलं आणि मी सांगितलेलं, मला त्यांचा फोन आला मी हे असताना, आजारी असताना, की मी तुमचे सगळे विषय घेतले. त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या विद्यापीठात घेतली आणि त्या पद्धतीने तुम्हाला मग तो 1 वर्षाचा कोर्स असेल, 2 वर्ष. तर आताच जे जग आहे ते सगळे ह्या नवीन टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. म्हणून त्याचा अभ्यास आता सिलेबस पुरतं शिकवून नाही चालणार, कारण सिलेबसचं तर मुलं कुठेही बसून वाचतात, तुमच्या क्लासला ते येणार नाहीत. तुम्ही जर काही एक्स्ट्रा सांगत असाल, वेगळ्या प्रकारचं ज्ञान, तर ते मुलं सामान्य माणसापर्यंत एआय पोहोचला पाहिजे. आणि साहेब, 11 जुलै 2026 रोजी आपण 73व्या वर्षामध्ये पदार्पण करताय. आपल्याकडे बघितल्यानंतर एकंदरीत आपली प्रकृती अत्यंत ठणठणीत दिसते. अजूनही आपण 72 वर्षाचे वाटत नाहीत. स्वतःला कसं मेंटेन केलं? आपला काय आहार होता नेमका? कशा पद्धतीनं? राजकारणातले मंडळींची तब्येत फारशी ठीक राहत नाही पळापळीमुळं, व्यापामुळं, पण आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप ठणठणीत आहेत. काय सांगाल? मी आजच याच्यावरती गुगलवरती मी ऐकत होतो की एक 82 वर्षाचे, तर ते सतत कामात राहून काम करत होते, हे करत होते. आणि त्यांनी सांगितलं की वय किती झाले याच्यावरती हे नाही, तर तुमचं समोरला टार्गेट काय, तुम्ही कशा पद्धतीनं काम करताय, याच्या बरोबर तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं. आणि मी सुद्धा तेच अनुभव घेतो की आज 50 वर्षाचा किंवा 60 वर्षाचा एखादा समजा व्यक्ती आहे, पण त्याच्यासमोर जर टार्गेट नसेल तर तो म्हातारा जातो. आणि म्हणून माझ्यासमोर टार्गेट, आता तुम्ही बोलत असताना आताही तुम्ही सांगितलं की तुम्ही काय करणार, तर माझ्यासमोर जसं आता आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात आम्ही काम करतो, एज्युकेशन, बँकिंग, आध्यात्मिक किंवा इतर सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, किंवा राजनीतीच्या माध्यमातून आम्ही काम करतो. तर त्या ठिकाणी सुद्धा जे काम करण्यासाठी आम्हाला पुढे जे काही म्हणजे राष्ट्रीय लेवलवरती असेल किंवा या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे विचार मांडतोय. आणि जी काही नेते मंडळी संधी निर्माण करून देतील किंवा जबाबदारी देतील, जसं त्यांनी मला आता जबाबदारी गुजरात आणि ह्या याची दिली, तर त्या पद्धतीनं आपल्याला कसं करता येईल या पद्धतीनं करण्याचं काम
टार्गेट आमचं- अचीव्ह करण्याचं ध्येय डोळ्यात हा ध्येय तुमच्या समोर असेल तरच तुम्ही काम करणार, ठीक. नाहीतर तुम्ही एक दिवस सुद्धा काम करू शकणार नाही. पण साहेब या प्रचंड मोठ्या प्रवासामध्ये म्हणजे जवळपास आता आपल्याकडे म्हणतायत की 20-20 आयुष्याचे 4 टप्पे 5 टप्पे असतात. तुम्ही जर आता 75च्या आसपास पोहोचलेले आहात. लवकरच आपला अमृत महोत्सव लातूरमध्ये साजरा होईल. उद्याच्या वाढदिवसाची जे तयारी दिसते मला, उद्या प्रचंड लोक आपल्याला भेटायला येतील. या प्रवासामध्ये आपल्या सुविद्य पत्नी, आपली मुलं, आपली सून, आपल्या मुली यांच्याविषयीच्या आपल्या आज काय भावना आहेत? खरं पाहिलं तर पाटील साहेब, मी खूप नशिबान आहे की जनरली आपल्यासारखाच्या परिवारामध्ये मुलं चांगले निघणं हे फार मोठं भाग्य आहे. आता मी आपल्याला सांगितलं की अजित त्यांचं लंडनला शिक्षण झालं, पण ते सुपारी सुद्धा खात नाही. बरोबर आहे. अत्यंत लिंत आहे, अत्यंत प्रत्येक माणसाला सहानुभूतीपूर्वक. दुसरे चिरंजीव माझे विनम्रपणे आहेत. रणजित आहेत, रणजित ते पण IT इंजिनियर आहेत आणि कन्स्ट्रक्टिव्ह सगळ्या संस्थेचं काम वगैरे ते बघतात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते दोघं बी बॉडी बिल्डर आहेत. रोज जिमला जाणं आणि रोज हे करणं. आता आमच्या प्रतिभा मॅडम आहेत, ज्या लातूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या पत्नी आणि काय म्हणतात त्याला महिला बाल कल्याण सभापती होत्या. तर त्यांनी जे काम केलं तर ते काम संपूर्ण देशामध्ये ऐतिहासिक अशा प्रकारचं काम झालं. आणि एवढं काम करून सुद्धा अधिकारी सुद्धा इतके आनंदी राहायचे. म्हणजे त्यावेळेचे अधिकारी जेव्हा माझं बोलणं व्हायचं की जवळपास 9,000 लोकांना विहिरीचं वाटप केलं. त्यावेळेस मला वाटतं 3 लाख का 4 लाख रुपये मोफत काहीतरी होते. विहिरीचं वाटप केलं, बाकीच्या योजना, आणि त्याच्यामुळे देशामध्ये लातूर जिल्हा परिषद पहिला क्रमांक आला. आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं काही काय म्हणतात त्याला की ह्या प्रकारचं असलं पाहिजे असं काही कुठलाही आग्रह नसतो. ते सामान्य ह्याच्याप्रमाणे जगून पूर्ण एक चांगल्या प्रकारचं, म्हणजे सगळे परिवारातले लोक अत्यंत विचारानं पक्के राहून चांगल्या पद्धतीनं वागून आपल्या परिवाराचं वैभव कसं लोकांना वाढेल, विचार लोकांसमोर चांगल्या पद्धतीने कसं जातील. तर हे त्या मला वाटतं लायनेस असतात ना महिलांचं, लायनेस क्लब, तर त्याच्या ते प्रांताध्यक्ष होत्या. आता ऑल इंडियावरती आहेत त्या ठिकाणी बऱ्याच पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी दिली जाते. तर हे काम करणं प्रत्येक फॅमिलीची सगळी मंडळी अशी कर्तृत्ववान आहे. असं म्हणजे कुणाला पुढे करावं कुणाला ठेवावं. कर्तृत्वाला विनम्रतेची जोड आहे. विनम्रतेची जोड आहे, कॅरेक्टरची जोड आहे, चारित्र्याची आहे, सगळ्या वागणुकीची आहे, स्वभावाची. तर हे मी असं म्हणेन की आमच्या पूर्वजांचा संस्कारी आहे, आमच्या सर्वांचा संस्कारी आहे. आणि तो नशिबाचाही भाग आहे की जिथं कुठेही अशा प्रकारचं वाईटपणा त्यांच्यामध्ये आला नाही. आणि हीच मोठी कमी आहे अशा प्रकारचं मला असं वाटतं. साहेब, शेवटचा प्रश्न, या आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लातूर जिल्ह्यातल्या तुमच्या तमाम चाहत्यांना तुमचा काय संदेश असणार आहे? नाही, असं कसं आहे की वयोमान तर आपलं परमेश्वराच्या आशीर्वादानं ते वाढत जातं. तसं आजचा दिवस आपल्याला मिळाला म्हणजे ती परमेश्वराची इच्छा, कुठल्या क्षणाला काय होईल काय सांगता येत नाही. परंतु हे देण्याचं काम परमेश्वराने आपल्याला केलेलं आहे. आणि या निमित्तानं मी लातूर जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले किंवा देशातले अनेक लोक माझे परिचित आहे. म्हणजे जर तुम्ही फोटो बघितले असतील त्यांच्याशी माझे खूप चांगले ते स्नेहानं हे करतात. तर त्यांना सगळ्याला हे संदेश देऊ इच्छितो की ज्याप्रमाणे तुम्ही मला आतापर्यंत प्रेम दिलंय, सहकार्य केलंय, त्या सद्भावना ठेवल्यात, तर त्याच सद्भावना, प्रेम आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा. आणि या सगळ्या चांगल्या कामामध्ये, राष्ट्र उभारणीमध्ये, समाज उभारणीमध्ये तुमचं सर्वांचं सहकार्य राहावं अशा प्रकारच्या अपेक्षा मी त्यांच्याकडनं करतो ना. तर मित्रांनो, आपण आता विस्तृतपणे, सविस्तरपणे सन्माननीय शिवाजीराव पाटील कवेकरांची विचार, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा राजकीय प्रवास, त्यांचा आध्यात्मिक प्रवास, त्यांचा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलं, या सर्व बाबीवर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. माझ्या परीनं सर्व प्रश्नांना टच करण्याचा मी प्रयत्न केलाय. खरं म्हणजे एवढ्या छोट्या कार्यक्रमामध्ये त्यांची संपूर्ण मुलाखत होणारच नाही. एका मुद्द्यावरच त्यांना बोलतं भविष्यामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. तरी सुद्धा त्यांनी आज वेळ दिला आपल्याला. रिंगणच्या तमाम लाखो चाहत्याबरोबर आज ते संवाद करत आहेत. त्याबद्दल रिंगणच्या वतीने पाटील साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. नमस्कार.